मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील जी धरणं आहेत ती सध्या भरलेली आहेत आणि त्याच्यामुळे या धरणांमधून ज्या नद्या आहेत या नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहताना दिसत आहेत। आपण बघू शकतो की मी सध्या सूर्या नदीच्या तीरावरती आहे आणि या सूर्या प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे ते सध्या 92% भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे या धरणाचे पाचही दरवाजे जे आहेत ते सध्या 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत आणि त्याच्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतं। एकूणच आपण हा बघाल तर या ठिकाणी जो छोटा बंधारा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। अशीच परिस्थिती जी आहे ती या सूर्या नदीची आहे। मोठ्या प्रमाणावर सूर्या नदीच्या पाणी पातळीत जी आहे ती वाढ झालेली आहे। त्याच पद्धतीने मोडक सागर असेल, मध्य वैतरणा असेल किंवा मग कांसा असेल या धरणांमधून देखील ज्या नद्या आहेत या नद्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या नद्यांना जो आहे तो पूर आलेला पाहायला मिळतोय। एकूणच आज सुद्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। मात्र सध्या काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली असली, संततधार सुरू असली तरी सुद्धा आज पावसाचा जोर कायम राहणार आहे आणि त्याच्यामुळे जे धरण क्षेत्रात पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली आहे त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असतील किंवा मग वसई विरार महानगरपालिका असेल, जे पालघर जिल्ह्यातील शेती आहे या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो कुठेतरी सुटलेला पाहायला मिळतोय। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर।